तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपली महाटेक परीक्षा होणार आहे 2025 पासून, तर त्याच्या दृष्टीने आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये काही प्रश्न बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण महाटेक परीक्षेसाठी एक सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी शेअर करतोय. परीक्षा होईपर्यंत जितक्या काही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करता येतील तितक्या मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करेन. ओके, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती पूर्णपणे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन महत्वाच्या घटकांवर आधारित असणार आहे. तर इथे बघा, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्याच्यातला पहिला प्रश्न आहे. एका संख्येच्या 40% म्हणजे 560, तर ती संख्या शोधा. तर अशा पद्धतीनं एकूण 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील, त्यातला योग्य पर्याय निवडायचा. आता इथे काय म्हटलेलं आहे, एका संख्येच्या 40%, समजा ती संख्या x आहे, तर xच्या 40%, xच्या 40% म्हटलं की गुणिले करायचं, आणि 40% म्हणजे 40/100 बरोबर किती येणार आहे, 560. म्हणजे ती संख्या काय मांडली आपण, x मांडली. xच्या 40% म्हणजे च्या या शब्दासाठी गुणिले आणि टक्के 40/100 बरोबर 560. तर मग आता ही x काय येणार ते आपण शोधूया. आता x जर शोधायचा असेल तर x आहे तिथे ठेवा, आणि हे जे दोघे आहेत 40/100 यांना 560 कडे आणा. आता 560 कडे आणताना काय करायचं, त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. म्हणजे काय, जे काही 40/60 लिहिलं ते उलट करायचं, म्हणजे 100 किती येणार, 40. ही स्टेप लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे काय करू शकता तुम्ही, ह्या शून्याला एक शून्य गेली. परत 4ने समजा मी इथे भागवलं, 4 एक्के 4, आणि इथे 4 एक्के 4, त्यात एक उरणार आणि 4 चौक 16, वरची शून्य, 140. काय काय राहिलं बघा, 140 राहिलं, आणि गुणिले किती राहिले, 10. 140 गुणिले 10 म्हणजे किती येणार, तर ते येणार आहे 1400. म्हणजे ही संख्या किती असणार, पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार 1400 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर आता त्याचा दुसरा जो प्रश्न आहे तो बघूया. 25वे पद शोधा. ही जी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, तर याच्यातून 25वा पद शोधायचा आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. याचा अर्थ काय, तर याच्या दोन्ही मधला फरक काय असतो, समान असतो. मग आता समजा -4 मध्ये तुम्ही -6 मिळवले, तर -4 -6 -10, परत आणि -6 मिळवले, -16 आणि परत -16 मध्ये आणखीन 6 मिळवले, -22. म्हणजे असे -6 आपण त्याच्यामध्ये घेत गेलो तर आपल्याला पुढचं पद मिळेल. तर अशा वेळी फरक समान असेल तर त्याला अंकगणिती श्रेणी म्हणायचं. आता हे कसं सोडवायचं, तर याच्यामध्ये जे पहिलं पद आहे त्याला ए म्हणायचं, आणि दोन्हीमधला फरक तो कसा काढायचा बघा. दोन्हीमधला फरक हा समान असतो याच्यात. तर -10, परत मध्ये लिहायचं वजाबाकी करायची, -4. कारण फरक काय करतो आपण, वजाने शोधतो. पहिल्या संख्येचं चिन्ह आहे -10, फरक शोधण्यासाठी काय करायचं, वजा चिन्ह वापरायचं, आणि 4चं पण चिन्ह काय आहे, -4. ओके, तर ते -4, त्यामुळे 2 वेळा वजा येणार. तर डी बरोबर काय येईल, -10 वजा वजा काय होतील, अधिक. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. तर डी बरोबर किती येणार आहे, -6 येणार. आता TN चं सूत्र वापरायचं. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले B. कितवं पद शोधायचं आहे तुम्हाला, तर आपल्याला पद शोधायचं आहे ते 25वं शोधायचं. म्हणजे N च्या ठिकाणी किंमत किती ठेवणार, 25. T25 बरोबर, T25 चा अर्थ काय, 25वे पद. A म्हणजे पहिलं पद, पहिलं पद किती आहे आपलं, -4 अधिक N म्हणजे कितवं पद शोधायचं, 25. तर N ची किंमत ठेवायची 25 वजा 1, आणि D ची किंमत किती आलेली आहे, -6 आलेली. आता इथे -4 आहे तसं ठेवा. 25 मधून 1 वजा केले तर किती येणार, 24 गुणिले हे किती आहेत, -6. आता आधी गुणाकार पहिल्यांदा करा हे शोधताना. त्यामुळे -4 आहे तसं ठेवा, आणि 24 गुणिले जर का तुम्ही 6 केलं, 6 चोक 24 असे 4, 2, 6 दोन्ही 12, 12 आणि 2 14, आणि गुणाकारात एकच जर वजा चिन्ह असेल तर इथे वजा द्यायचं. ओके, आता या दोघांची चिन्ह समान आहे. चिन्ह समान असल्यास बेरीज 148 येणार, आणि दोघांचं समान चिन्ह काय आहे, वजा आहे. त्यामुळे -148 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर आता प्रश्न क्रमांक त्याचा 3 बघूया. ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे मराठीमध्ये अंक दिले त्यांनी असे 4/5, म्हणजे हे असं आहे 4/5, तर त्याचं उत्तर किती आलेलं आहे, 0.8 आलेलं. तर हे कसं आलंय, तर काय केलेलं आहे, 4ला कितीने भागलेलं आहे, 4ला 5ने भागलं. तर 5च्या पाड्यात तर काही 4 येणार नाही, त्यामुळे काय करणार, पहिल्यांदा इथे 0 घेणार, 5 0 0,
म्हणजे किती उरणार 4. त्याच्यानंतर इथे दशांश चिन्ह द्यायचं. ओके, वरतीही दशांश चिन्ह. परत इथे 0 घ्या. 5 40 म्हणजे किती आले हे तर 0.8 हे त्याचं उत्तर आलं. त्यामुळे इथे उत्तर दिलेलं आहे 0.8. मग तसंच आता आपण 8/5 हे जे आहे तर सॉरी 5/8 असं आहे. सॉरी इथे 5/8. तर याच्या बाबतीत पण काय करणार आपण 5 ला 8 ने भाग घालवणार आणि येणारं उत्तर चेक करणार किती येते. आता ते जर का शोधायचं असेल आपल्याला तर इथे पहिल्यांदा 8च्या पाड्यात तर 5 येणार नाही, त्यामुळे 0चा भाग लागणार. 5 वजा 0 5 आले. संख्या संपली की लागतील तसे दशांश चिन्ह घ्या. म्हणजे इथे 50 घेणार. ओके, इथे किती येणार 50. वरती पण पॉईंट द्यायचा. इथे पॉईंट घेतला तर वरती घ्यायचं. 8×48 किती उरले 2 उरले. ओके, आता हे 2 उरल्यानंतर इथे तुम्हाला याच्यावरूनच पटकन लक्षात येईल 0.6 असणारे एकच उत्तर आहे, त्यामुळे पर्याय सी बरोबर आहे. तरी पण आपण पुढे चेक करूया किती येतंय का. आणखीन एक 0 घेतली 20. 8 दुनी 16 आले. ओके, 20 मधून 16 गेले 4 राहिले. त्याच्यानंतर आणखीन एक 0 घेतली आपण. 0 तुम्ही डायरेक्ट इथे घेतले तरी चालेल. इथे 40 लिहिलं इथे आणि 8 पंच किती येणार 40. 40 वजा 40 0 येईल. ओके, मेन आपलं हे उत्तर आहे जे आपण पहिल्यांदाच कन्फर्म केलं होतं, कारण तसं कुठल्या दुसऱ्या पर्यायात नव्हतं. त्यामुळे आपण हे शोधून काढलं. आता प्रश्न क्रमांक 3. खालील आकृतीमध्ये त्रिकोण हा सुतार जे आहेत त्यांची संख्या दर्शवतो हा त्रिकोण. लोहार वर्तुळ काय दर्शवतो लोहार दर्शवतो. आयत मासेमार दर्शवतो. आयत जो आहे तो मासेमार दर्शवतो. तर सुतार नसलेल्या लोकांची संख्या नसलेल्या म्हटल्या असलेल्या म्हटल्या असते तर फक्त त्रिकोणामध्ये कोण कोण आहेत ते बघितले असते. म्हणजे असलेल्या म्हटले असते तर आपण 3 अधिक 9 अधिक 2 अधिक 2 एवढंच केलं असतं. ओके, आणि मग त्याचं उत्तर मिळवलं असतं. पण आता इथे काय म्हटलं सुतार नसलेल्या लोकांची संख्या किती. तर अशा वेळी काय करायचं सुतार नसलेल्या म्हणजे जेवढा त्रिकोणाचा भाग आहे तो त्याच्यातनं काढून टाकायचा. ओके, ज्या संख्या तेवढ्या काढून टाकायच्या. म्हणजे कोण राहिल्या 1 अधिक 4 अधिक 5 तर किती येणार ते 10 येणार. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर पर्याय डी 10 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 5. जर यमचा अर्थ अधिक असेल याचा अर्थ जो आहे तो वजा असेल. इथे डॉलर सारखं जे चिन्ह आहे हे पेक्षा लहान चिन्ह आहे, त्याचा अर्थ वजा. डॉलर सारखं चिन्ह आहे ते भागिले. आरच्या जागी गुणिले करायचं. तर याचं मूल्य काय येईल ते शोधायचं. तर काय करणार इथे आधी आपण लिहून घेऊया. पहिला आहे 21. तर या डॉलर साठी चिन्हाचा अर्थ काय आहे भागिले. जस्ट मिनिट 21 भागिले 7. परत यम साठी काय दाखवलं यमचा अर्थ आहे अधिक. किती आहे 13. पेक्षा लहान साठी काय वापरलं पेक्षा लहानचा अर्थ आहे वजा आणि वजा त्याच्यानंतर 2 आहेत ते आर साठी गुणिले. आरचा अर्थ काय गुणिले 6. तर हे करायचं लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडवायचा. कंस नसेल तर भागाकार आणि गुणाकार जे पहिल्यांदा असेल ते सोडवा. आता इथे 21 ला पहिल्यांदा 7 ने बघूया. 7 त्रिक 21. त्याच्यानंतर जिथे गुणाकार आहे तो करा. आता याचं उत्तर किती आलं 3 आलं. 7 त्रिक 21. 2 गुणिले 6 किती येणार 12 येणार. याचं उत्तर. आता इथे वजा आहे. परत इथे राहिलं ते अधिक 13 आणि वजा 12. एवढंच राहिलं. भागाकार आणि गुणाकार आपण करून घेतलं. त्याच्यानंतर इथे 13 अधिक जर 3 केले तर 16. 16 वजा 12 म्हणजे 4. कुठला पर्याय बरोबर आहे ना पर्याय डी 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. याच्यात बघा खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी कोणती संख्या येईल तिथे ते शोधायचं आहे. आता काय करा हा प्रश्न जो आहे तो थोडा वेळ तुम्ही पॉज करा आणि अशातला जो सहसंबंध आहे त्यांच्यामधला तो काय येतोय ते शोधा. तसंच IBPS पॅटर्न नुसार आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल याच्यासाठी एक 5-6 उदाहरणांचा जो एक व्हिडिओ आहे तो ऑलरेडी तयार केला. ते थोडेसे चॅलेंजिंग आहेत. हा सोपा आहे तुलनेनं. तर ते चॅलेंजिंग एक्झाम्पल बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं गेलात व्हिडिओच्या लिस्टमध्ये तर तिथे सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसून येईल. ओके, तर तो व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर आता इथे हा प्रश्न बघूया आपण. थोडा मी सांगितलं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा कारण अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला विचार करण्याची जी सवय आहे तर ती उपयोगात येते. त्यामुळे आधी पॉज करून तुम्ही थोडा वेळ जे काही पॅटर्न आहेत ते डोक्यात ठेवून विचार करू शकता. आता इथे बघा याचं अचूक उत्तर काय आहे
हे अतिशय सोपं आहे. 4 गुणिले जर 4 केले आपण तर ते येणार आहे 16. तसं 29ला जर आपण 4 ने गुणलं तर त्याचं उत्तर येणार आहे 116. तसं मग ह्याच्या बाबतीत काय होणार? 9ला कितीने 9ला 4 ने गुणल्यावर किती येणार? किती येणार? 9 चोक 36. कारण प्रत्येकामध्ये पुढच्या संख्येला कितीने गुणलंय? 4 ला गुणलेलं आहे. ओके. त्यामुळे तिथे काय होणार? 9 चोक 36. अशा पद्धतीनं ते शोधायचं. म्हणजे पर्याय ई 36 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. पर्यायांमध्ये दिलेल्या संख्यांच्या जोडीपैकी कोणत्या जोडीचा संबंध खालील दिलेल्या जोडीशी समान आहे? आता इथे जर तुम्ही बघितलं इथे संख्या दिलेली आहे 121. ओके. 121 ला 10. तर यापैकी कुठलाही. तर 121 ही संख्या कुणाचा वर्ग आहे? तर 11चा वर्ग. 11चा वर्ग आणि इथं कोण आहे ह्या बाजूला दुसऱ्या? तर ते आहे तसं ठेवूया 10. म्हणजे 10 ही जी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या 10 अधिक 1 11 आणि त्याचा वर्ग पुढे दिलेला आहे आपल्याला 121 मध्ये. तर आता इथे पहिल्या प्रत्येक पर्यायामध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथे 15चा वर्ग 225 आहे. तसं नाही चालणार. कारण का 10चा वर्ग 100 दिलेला नाही. 10च्या पुढच्या संख्येचा वर्ग दिला. 11, 11चा वर्ग 121 अशा पॅटर्न मध्ये पाहिजे. आता इथे 17 आहे. तर 18चा वर्ग दिलेला नाही. किती दिलाय? 16चा दिलाय. म्हणजे हे पण कॅन्सल होणार. हे पण कॅन्सल होणार. तसंच 11चा पण बघा 11 नंतर हा 12चा वर्ग आहे का पुढचा? तर नाही. पण हा म्हणजे हा सुद्धा पर्याय कॅन्सल होणार. हा पर्याय बरोबर येतो. का बरोबर येतं? तर 13 ही जी संख्या आहे आणि 13च्या पुढची संख्या कोण? 13 अधिक 1 14. तर 14चा वर्ग करा. 14 गुणिले 14 किती येणार? 196 आणि तेच इथं दिलेलं आहे. 196 ला 13. अशा पद्धतीने. म्हणजे ती संख्या आणि त्याच्या पुढचा वर्ग. तसंच दिलंय. 10, 10च्या पुढची संख्या 11, 11चा वर्ग 121. त्याच पॅटर्न मध्ये काय? 13, 13च्या पुढची संख्या 14, 14चा वर्ग 196. म्हणून त्याच्याशी समान आहे तो पॅटर्न.